नांदेड जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेती पिकाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आता मी नांदेडच्या मांजरम गावात आहे। आपण बघतोय या शेती काढण्याचा बांध फुटल्यामुळे जे आहे ते या सोयाबीनचे अशा पद्धतीने नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि संपूर्ण जमीन जे आहे ते या ठिकाणी खरडल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आणि बांधावर टाकलेले दगड सुद्धा या जमिनीत वाहून आले चित्र आपल्या ठिकाणी पाहायला मिळतं। संपूर्ण माती या जमिनीतून खरडून गेली आहे। अशा पद्धतीचं नुकसान नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर नांदेड जिल्ह्यात जे आहे ते 6,50,000 हेक्टरच्या वर शेती पिकाचं नुकसान झालं आहे। मात्र आता मागील आठवड्यात पडलेल्या पावसामुळे सुद्धा या नुकसानीत भर होण्याची शक्यता आहे आणि या नुकसानीचं विदारक दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। खरं तर या पावसामुळे जे आहे ते अशा पद्धतीचे दगड सोयाबीन मध्ये आले चित्र आपल्याला पाहायला मिळतो। एवढंच नव्हे तर या ठिकाणी आपण बघितलं तर ही संपूर्ण शेती आहे। मात्र या शेतीत सुद्धा अशा पद्धतीने एक मोठा खड्डा पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। ते शेतकरी या खड्ड्यात आपल्याला पाहायला मिळतात आणि शेतीमध्ये जे आहे ते कमरे इतकं पाणी या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळतं आणि या ठिकाणी सोयाबीन होतं। मात्र आता इथे या ठिकाणी सोयाबीन होतं का असा सुद्धा प्रश्न या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतो। आपण स्थानिक शेतकरी यांच्यासोबत सुद्धा या ठिकाणी बोलणार आहोत। काय नाव आहे तुमचं, कसं नुकसान झाले? काहीच राहिलं नाही साहेब। आता काय बघा, कसं जगावं कसं खावावं, ह्याच्यामध्ये काय राहिलं वावरामध्ये? चक दगड वावरामध्ये आले, कसं जगावं? इतके सरकारनं मदत केली, या मदतीनं काय होते? वावरनीच दुरुस्त होईना होते काय? हे बघा धोंडे जेसीपीने टाकलेले धोंडे चकवावरून आले। कसं जगावं कसं खावावं? सालभर आम्ही कसं करावं? ह्याच्यावर सरकारनं निर्णय घ्यावा लागते। एकरी 50,000 रुपये अनुदान जाहीर करावं। आपल्यासोबत दुसरे शेतकरी आहेत। तुमचं काय नाव आहे? काल जे आहे ते सरकारनं शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली, विशेष पॅकेज जाहीर केले। आता माझं नाव श्रीपद शिंदे, मी सुद्धा अल्पभूधारक शेतकरी आहे। पण शेतकऱ्यांचे काल 31,628 कोटी पॅकेज जाहीर केलं। त्याच्यामध्ये कोरडवाहूला 18,500, हंगामी बागायतदार आहे त्याला 27,000 आणि ज्याचं नेहमी बागायत असतं त्याला 32,500 अशी मदत जाहीर केली। पण ही पद्धत आणि ही जी जाहीर केलेली मदत आहे ही मदत शेतकऱ्यांना मिळणार कशी याच्यामध्ये स्पष्टता नाही आहे आजही घडीला। कारण एवढा शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे, कुंटलचे दगडे वावरामध्ये पडलेले आहेत। सोयाबीन तर हाताला दिसतच नाही कुठं येते, पेरलेलं सुद्धा काय निघायची तयारी नाही आहे। शेतकऱ्यांच्या अक्षरशः अंगाला पूर्ण परिवाराला राख लागलेली आहे। मग एवढी मोठी मदत फक्त 31,000 आकडा सांगून शेतकऱ्यांची काय सरकार चेष्टा करतंय की काय? परत शेतकऱ्यांच्या या जखमेवर सरकार मीठ चोळतंय की काय? अशी परिस्थिती सध्याला महाराष्ट्रामध्ये आहे। आता मांजरम गावामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर आमच्या इथे मांजरमच्या दक्षिण बाजूला खूप मोठं तळ आहे। पाऊस पडल्यानंतर ते तळ फुटलं, मागच्या 40-50 वर्षामध्ये ते तळ फुटलं नव्हतं। त्याच्यामुळे अक्षरशः इथल्या जमिनीचा चक्काचूर झाला आहे, काहीच नाही आहे जमिनीमध्ये। शेतकरी 5-5 वर्ष जागेवर येणार नाहीत अशी परिस्थिती आहे। तर शासनानं कर्जमाफी करावी, हेक्टरी 50,000 रुपये अनुदान द्यावं, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क माफ करावं आणि शेतकऱ्यांना पुन्हा या रब्बीसाठी पेरणीसाठी किमान 25,000 रुपये तरी अनुदान एकरी दिलं पाहिजे, असं आमचं शेतकऱ्याचं मत आहे। बापू काय नाव आहे तुमचं, काय नुकसान झाले? माझं नाव शंकर गोविंदराव शिंदे। बरं, पूर्ण सोयाबीन अशी झालेली आहे। किती एकर होतं? माझं 6 एकर। हां, 6 एकर म्हणजे तिघाच्या नावावर आहे। बरं, ते पूर्ण अशीच झालेलं आहे हां। सगळी पद्धत। आता आणि त्यानं 6,000 जे जाहीर केलेत हे आम्हाला परवडणार की आम्हाला हे धोंडे काढून रान तयार करायला सुद्धा पुरणार। नमस्कार। बरं, दुसरे तरुण शेतकरी आपल्यासोबत, काय सांगाल तुमचं काय नुकसान झाले? पीक विमा भरला होता? सर, विषय असा गंभीर आहे। पीक विमा काही जण भरलेत, काही जण भरले नाहीत। जे भरले नाहीत यावेळेस जे पीक विमा रक्कम दिली ते जास्त दिली होती ना, इथं तुम्ही परिस्थिती गंभीर आहे। तुम्ही पाहू शकता या थकीत 2-3 लाखाचा आम्ही खर्च केलेला होता। खर्च केल्यानंतर जे इथला दगडाचा धोंड्याचा आलेला आहे हे खर्च ते अल्प एवढ्याच्या खर्च काहीच होणार नाही। आता आमची परिस्थिती अशी आहे की आम्ही सरळ फाशी घ्यावं, कारण की मानसिक त्रासला आहो मी मानसिक दिमाखाने। याच्यात मोठा प्रश्न असा आहे की तुम्ही आम्हाला असे कामाला होता, KYC करा, तुम्ही बँकेत जा, ते आपलं हे करण्यासाठी डॉक्युमेंट करा, 12 भानगडी करा, ई पीक पण आम्ही करा, त्या तलाट्याला पगार तुम्ही देतात, घरी बसतात तर आम्हाला सगळे कामाला होतात। आम्ही पहिलंच मानसिक त्रास हुआ, आम्हाला परेशान आहो। आम्ही काय कामं करावं की तुमचे तेच कामं करावं शासनाचे? सांगा सर, अशी गंभीर परिस्थिती आहे। आणि गव्हर्नमेंटचे कामं शेतकऱ्याच लावावं की आता सरळ सांगतो आम्ही काही शेतकरी अशा आहो की सरळ फाशी घ्यावं, आम्हाला दुसरा पर्यायच नाही। सांगा ना काय करावं आम्ही? एवढा खर्च करून काय 3,500 रुपये बॅग। आता जर सोयाबीन जर काढायचं म्हटलं तर 6,000 शिवाय कोणीच येणार नाही। एवढ्या चिखलात कोण कापते? एवढी गंभीर परिस्थिती आहे। 6,000-7,500 रुपयाशिवाय बाई येणार तरी शासन फुकट पैसे द्यायला, त्याला 1,500 रुपये फुकट घरी बसून पैसे द्यायला, कामाला कोणीच येणार नाही। अशी एवढी गंभीर परिस्थिती असताना शासनानं यावेळी तुम्ही दिलेला हे तुटपुंजी मदत, याच्यातली अर्धी जे मदत आहे पीक विम्याचीच आहे। आम्ही क्लेम केल्या, क्लेमला पैसे आम्हाला 58,000 तरी हेक्टरी भेटाय पाहिजे, तर त्यानं किती देतात? 17,000 सरसगट। हा नियम कोणत्या शासनाने बसविलेला आहे? अगदी गंभीर परिस्थिती आहे। मी सरळ सांगतो, शासनाने कर्जमाफी नाही जर केली तर आम्ही सरळ सामूहिक फाशी घेऊ, याला आम्हाला पर्यायच नाही काहीच।
निश्चित आपण बघतोय हे सगळे मांजरमचे या ठिकाणी शेतकरी होते. त्यांनी आपल्यासोबत बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. ज्या पद्धतीनं या सगळ्या शेती पिकाचं नुकसान झालं आहे त्यामुळं जे आहे ते सरकारने शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये द्यावेत, कर्जमाफी करावी अशी सुद्धा मागणी या सगळ्या शेतकऱ्यांनी सरकारकडे केली. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मांजरम, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.